राज्यभरातल्या कृषी केंद्र चालक आता आक्रमक झालेत आणि कृषी केंद्र चालकांनी आजपासून बेमुदत बंद आंदोलन पुकारलेलं आहे। त्यामुळे राज्यभरातल्या 85,000 कृषी सेवा केंद्र बंद राहणार आहेत आणि विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे असा आरोप करत हे आंदोलन सुरू करण्यात येत आहे। खत कंपन्यांकडून लादली जाणारी लिंकिंगची सक्ती, निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांची जबाबदारी ही किरकोळ विक्रेत्यांवर टाकणं आणि प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईच्या विरोधात कृषी केंद्र चालक आक्रमक झालेले आहेत। या बंदमुळे विविध जिल्ह्यातल्या अनेक कृषी केंद्र आता बंद राहणार आहेत आणि खरीप हंगामाच्या खरं तर आता सुरू होतोय सीझन आणि याच तोंडावर शेतकऱ्यांना बियाणं लागतात, खतं लागतात, कीटकनाशकांची उपलब्धता असावी लागते। मात्र त्यामध्ये आता अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर एकदा आपण पाहूया कृषी केंद्र चालकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते। खतांच्या पुरवठ्यातल्या लिंकिंग पद्धती बंद करावी, खतं कीटकनाशकांची एजंटमार्फत विक्री होते ती विक्री थेट होणारी विक्री ही थांबवावी, बियाणं विक्रीसाठी साथी पोर्टलचा वापर बंधनकारक करू नये, बियाणं नमुना हा फेल झाला तर विक्रेत्यांना दोषी ठरवू नये, परराज्यातल्या अप्रमाणित एचटीबीटी कपाशी बियाण्यांवर बंदी घालावी। खतात येणारी लिंकिंग जे आम्ही 4-5 वर्षापासून शासन दरबारी वारंवार सांगायलो तरी बी लिंकिंग बंद झालेली नाही आहे। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, जे अप्रमाणित एचडीबीटी आहे, एचडीबीटी बाहेर राज्यातून येते आणि अनधिकृतपणे विकल्या जाते, तिच्यावर नियंत्रण असलं पाहिजे। आणि जे आम्ही पॅकेट विकतोय, सीलबंद पॅकेट विकतोय, आम्ही उत्पादक नाही आहेत, आम्ही फक्त विक्रेते आहेत। जर ते सॅम्पल फेल गेलं तर आम्हाला त्याच्यातला साक्षीदार म्हणून करावा, गुन्हेगार नाहीये। आजचा जो राज्यव्यापी जो बंद आहे आमचा, तर या बंदमध्ये अशा विविध प्रकारच्या काही मागण्या आहेत। त्याच्यातल्या ज्या काही प्रामुख्याने असणाऱ्या मागण्या आमचे जे काही सहकार्यांनी केले त्याच्यापैकीची एक महत्त्वाची जी मागणी आहे, तर जी काही तपासणी अधिकाऱ्याची जी संख्या आहे ही संख्या कमी करून तो जो आम्हाला वारंवार जो मानसिक त्रास होत आहे सीझनच्या टायमाला, तर तो त्रास आमचा कमी व्हावा, ही एक जी की मागणी आमची प्रामुख्यानं ती जी काही अधिसूचना आहे, ही अधिसूचना रद्द करण्यात यावी, ही एक आमची प्रामुख्याने मागणी आहे। महाराष्ट्रामध्ये काम करणारे जे खत निविष्ठा विक्री केंद्रवाले आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे। विशेषतः शासनाकडून घेतलेला निर्णय म्हणजे साथी पोर्टल ॲप हा कंपल्सरी करण्यात येत आहे, परंतु हा योग्य नाही आहे। दुसरा, कंपनीकडून होणारा जो कीटकनाशकांचा पुरवठा आहे त्याची तारीख झाल्यानंतर म्हणजे एक्सपायरी झाल्यानंतर तो कंपन्यांनी परत घेण्यात यावा, हा एक मोठा मुद्दा आहे। त्याच्यानंतर जसं माऊली भाऊंनी सांगितलं की लिंकिंग ही संपूर्णपणे बंद व्हावी, कारण की या अटींमुळे किंवा या मुख्य कारणांमुळे विक्रेत्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे। आम्ही कंपन्यामार्फत उपलब्ध होणारे जे उत्पादन आहेत हे कंपनी तयार करतात, आम्ही तयार करत नाही। त्याच्यामुळं सॅम्पलिंग फेल झाल्यानंतर याच्यामध्ये होणाऱ्या कारवाईस दुकानदार बळी न पडता कंपनी स्तरावर कारवाई करण्यात यावी, ही आमची मुख्य मागणी। तर अशा प्रकारे सगळ्या मागण्या आहेत आणि या संदर्भात काय नेमकं राज्यातल्या सगळ्या कृषी वर्गामध्ये वातावरण आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्याबरोबर थेट कोल्हापूरमधून जोडले गेलेत। प्रताप, आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात हा संप असणार आहे आणि सध्या तर हंगाम सुरू होतोय खरीपाचा, त्यामुळे कशा पद्धतीने सगळा परिणाम होणार आहे? परिणाम जाणू शकतो, कारण आपण पाहतो की खरीप तोंडावर आहे। अशा परिस्थितीत बियाण्यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात पाहिजे, खताची उपलब्धता मोठ्या प्रमाणात पाहिजे आणि त्या दृष्टीने कृषी विभाग या ठिकाणी प्रयत्न करते। दुसरीकडे लिंकिंग होऊ नये आणि त्याचबरोबर आपण पाहतो की चुकीचे बियाणे विकली जाऊ नयेत, यासाठी कृषी विभाग या ठिकाणी दखल घेताना दिसते। पॉश मशीनच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी या ठिकाणी खरेदी करावी अशा प्रकारची मागणी किंवा अशा प्रकारचं निवेदन जे आहे ते कृषी विभागाने दिलेलं आहे। यातलं सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आपण जर पाहिलं तर सरते शेवटी जे चुकीचं खत मिळालं, हाताला चुकीचं बियाणं मिळालं तर शेतकरी वर्ग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की सफर होतो, या ठिकाणी त्याला मोठ्या अडचणींनाच सामोरं जावं लागतं। त्याच्यानंतर आपण पाहिलं की मग कृषी सेवकांवर, कृषी सेवा विक्री केंद्रावर कारवाई होते, पण याच्यामध्ये शेतकऱ्याचं जे नुकसान आहे ते भरून निघत नाही आहे। अशा परिस्थितीत कंपन्यांकडून केले जाणारं लिंकिंग आहे त्याचा सरतेशेवटी जो फटका बसतो
तो शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे आपण पाहतो की एकीकडं या खत विक्रेत्यांच्या नावानं ओरड केली जाते आणि ती ओरड विनाकारण केली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. कारण आपण जर बघितलं तर एक युरियाचं जर खत घ्यायला गेलो, लिंकिंग केल्याशिवाय कोणत्याही दुकानात युरियाचं खत विकलं जात नाहीये हे सर्वांनाच माहिती आहे. मग अशा परिस्थितीत सरकार अशा कंपन्यांवर कारवाई काय करत नाही अशा प्रकारचा त्यांचा सवाल आहे. तो योग्य असला तरी पण आपण पाहतो की ते मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे शेतकरी वर्गासाठी. त्यामुळे शेतकरी वर्ग सुद्धा या सर्व जे काही मागण्या केलेल्या आहेत त्यातल्या निम्म्या मागण्यांना शेतकऱ्यांनी समर्थन दिलं असं आपल्याला म्हणता येईल. कारण आपण पाहिलं लिंकिंग खत हा सगळ्यात बेसिक महत्वाचा मुद्दा आहे. कारण खरीपाच्या तोंडावर अनेक शेतकऱ्यांना खताची मुबलक असा साठा लागतो. असं असताना लिंकिंग करून म्हणजे युरियाचं खत जे आहे त्याच्या दुप्पट तिप्पट किमतीचं लिंकिंगचं खत घ्यावं लागतं. मग ते खत वापरायचं कुठं अशा प्रकारचा सवाल आहे. त्यामुळे आता यांनी जो संप केलाय एका दृष्टीनं चांगला असला तरी दुसऱ्या दृष्टीने खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना अडचणीत आणणार आहे. त्यामुळे सरकारनं यामध्ये तातडीने हस्तक्षेप हीच योग्य वेळ त्यांनी साधली असावी आणि अर्थातच कृषी विभाग, कृषी मंत्री याकडे कशा पद्धतीनं लक्ष देतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे पाहूया अजून किती दिवस हा संप चालेल. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.